नमस्कार मित्रांनो, पहा इलेक्ट्रोलायटिक सेलवरचा हा PYQज आपण बघतोय. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1.1 मोल ऑफ Cr2O7 टू Cr3+ इन ॲसिडिक मीडियम. सो सगळ्यात अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की Cr2O7 ला Cr3+ मध्ये ॲसिडिक मीडियममध्ये कसं कन्वर्ट केलं जाईल. तर आपण ते रिॲक्शन बघूयात. अगोदर पहा, इथं तुम्ही पाहू शकताय की Cr2O7 मध्ये जवळपास 7 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. म्हणजेच त्याचे 7 वॉटर मॉलिक्युल्स तयार होण्यासाठी आपल्याला 14H+ म्हणजे 14 प्रोटॉन्सची आवश्यकता ही असेल त्याची ॲसिडिक मीडियमची रिॲक्शन. आणि आपल्याला Cr2O7 ला कन्वर्ट करायचं आहे Cr3+ मध्ये. म्हणजेच इथं जर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट बघितली तर 7 2 14 मधून 2 गेले 12 आणि हे Cr2 आहे. म्हणजेच क्रोमियमचे ऑक्सिडेशन स्टेट +6 येत आहे. आता इथं ती +3 होते म्हणजे रिडक्शन होत आहे. आणि मग किती इलेक्ट्रॉन्स लागतील +6 ला +3 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी? एकाला 3 लागतील, दोघाला 6 लागतील. सो 1 मोल ऑफ Cr2O7 ला रेड्यूस करण्यासाठी 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतील. सो 1 मोल इज करस्पॉन्डिंग टू 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. हे झालं आपलं इक्वेशन. पण आपल्याला जे कन्व्हर्जन दिलेलं आहे ते तुम्ही बघ. 1.1 मोल म्हणजेच 1.1 मोलला किती? तो 6 × 1.1 मोल टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन 6.6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागतील. परंतु आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले ते कुलममध्ये दिलेले अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो 1 मोल इक्विव्हॅलन्स टू 96,500 कुलम्स असतं. मग त्यावरून लक्षात घ्या 96,500 × 6.6 जर केलं आपण तर ते आन्सर येत आहे 6.369 × 10⁵ कुलम्स. आणि हे आपण उत्तर चेक करूयात. इथं तुम्ही बघू शकताय की ऑप्शन नंबर 1 मध्ये 6.369 × 10⁵ कुलम्स ऑफ इलेक्ट्रिसिटीचा ऑप्शन दिलेलं आहे. जनरली जर कॅल्क्युलेशनला वेळ लागत असेल तर बऱ्याच वेळा अशा न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला ऑप्शन ए मध्येच ते उत्तर दिलेलं असतं आणि इथं ते ए मध्येच आहे. सो आय होप तुम्हाला हे सर्व सोल्युशन समजलेलं असेल या न्यूमेरिकल्सचं. सो क्वाईट इंटरेस्टिंग मित्रांनो. अशाच इतर न्यूमेरिकल्ससाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एकदा नवीन शॉर्टमध्ये नवीन न्यूमेरिकल्सचं. थँक्यू.